नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता's किचन मध्ये आज तुमचं सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत। मी आज तुम्हाला शिकवणार आहे कैरीची भाजी। चला तर बघूया कैरीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे। तर मी घेतलेले 2 छोटे चमचे तिखट, 2 ते 3 चमचे घेतलेले धना पावडर, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मी जिरे घेतलेला आहे, अर्धा चम्मच मी मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि मी हा 1.5 पाव गुळ घेतलेला आहे। तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। चला तर आपण आता कैरी काटायला सुरुवात करूया। बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कैऱ्या मिळतात। मी लोणच्यासाठी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे। गावरानी कैरी सुद्धा आणू शकतात। तर मी आता सर्वात पहिले कैरी काटणार आहे। कैरी अशी उभी काटून घ्यायची आहे, लांब। सर्व कैऱ्या मी अशाच काटून घेणार आहे। बघा, असे छान फोडी कैऱ्यांच्या आपल्याला उभ्या कापून घ्यायच्या आहे। चला तर आपण ह्या कैऱ्या थोड्या उकडून घेऊया। यामध्ये तुरटपणा असतो, उकडल्याने तो तुरटपणा पूर्ण नाहीसे होऊन जातो। मी एक कढई घेतलेली आहे, यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे। कैऱ्या 5 ते 7 मिनिट आपण या थोड्या उकडून घेऊया। चला, उकडलेल्या भाजीला आपण तडका देऊया चांगला छान। यासाठी आपल्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे, 3 ते 4 चम्मच। सर्वात पहिले मी यामध्ये जिरं टाकणार आहे, ही मोहरी टाकत आहे। यामध्ये आपण कैरीच्या भाजीसाठी घेतलेलं तिखट हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि धना पावडर पण एका बाउल मध्ये छान अशी काढून घ्यायची आहे आणि हळद पण काढून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, सर्व मिश्रण हे तयार झालेलं आहे। हे छान असं तेल तापून झालेलं आहे। आपण हे पातेल्यामध्ये टाकत आहे। हे मिश्रण असं आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं की हे जळत पण नाही। बघा, असा छान मसाला हा तयार झालेला आहे। याला लाल रंगही आलेला आहे। चला आपण याच्यामध्ये कैरीच्या फोडी टाकूया। चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता। मी हे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। बघा, भाजीला किती छान असा लाल रंग आलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुड आणि साखर या भाजीमध्ये तुम्ही काही टाकू शकता। ही भाजी तुम्ही 15 ते 20 दिवस फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता। बघा, छान अशी भाजी ही शिजवून झालेली आहे। इथं छान असा सुगंध दरवळत आहे। यामध्ये आता आपण हा गुळ घालूया। किती छान लज्जतदार भाजी तयार झालेली आहे। ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। कैरीची भाजी छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी 15 ते 20 दिवस काचेच्या बरणीमध्ये फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा।